जो माझं शीर्षक आज घेतलेलं आहे ते म्हणजे येशूच्या चरणी तुटलेले किंवा तोडलेले आणि ओतलेले. येशूच्या चरणी तुटलेले आणि ओतलेले दोन प्रसंग आहेत प्रियानो. जसं आपण पाहत आहोत की प्रियानो, अलाबास्त्रचं जी कार्य आहे ते आपण मगाशी वाचलं मार्क ऋषीवर्तनामध्ये त्याचा 14वा अध्यायापासून प्रियानो, की त्या अलाबास्त्रामध्ये त्या स्त्रीने जटामासाचं जे तेल आहे प्रियानो, त्या कुपीला तिने फोडलेलं आहे आणि फोडून त्यातला जो द्रव आहे किंवा सुगंध आहे, ज्याला आपण आजच्या काळामध्ये सेंट म्हणू, तर तो प्रियानो प्रभूशूच्या प्रियानो त्या ठिकाणी डोक्यावर ओतलेला आहे. काही ठिकाणी प्रियानो चरणाजवळ ओतलेला असं म्हटलेलं आहे. परंतु ती कृतीच पुन्हा एकदा आपल्याला स्मरण ठेवायची आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने देखील त्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. मार्क याचा 14वा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की हिला जे काही करता आले ते तिने केले आहे. तिने उत्तर कार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंध द्रव लावला आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व जगात जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तेथे तेथे हिने जे केले आहे तेही तिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल. हेही तिच्या स्मरणार्थ, तिचं स्मरण प्रियानो. आज दोन गोष्टींचं देखील प्रियानो स्मरण आहे. दर महिन्याला प्रियानो आपण स्मरण करत असतो भाकर आणि प्याला घेऊन. कशाचं स्मरण आहे ते? भाकर आणि प्याला. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापांसाठी वधस्तंभावरती आपला प्राण दिला. आपल्या जागेवरती तो मरण पावलेला आहे. आपल्याला जी शिक्षा होणार होती ती शिक्षा त्याने भोगलेली आहे आणि त्याचं स्मरण आपण करतो प्रियानो, की मला त्या ठिकाणी खरं तर मारलं पाहिजे होतं माझ्या चुकांबद्दल, माझ्या पापांबद्दल, पण माझ्या जागेवरती माझ्याऐवजी प्रभू येशू ख्रिस्ताने ती शिक्षा भोगलेली आहे. त्याचं स्मरण आपण करतो आणि ते स्मरण करत असताना आपल्याकडून आत्तापर्यंत परत एकदा जर झालेल्या काही पापं असतील, चुका असतील, अपराध असतील, त्याचं देखील प्रियानो पश्चाताप करून देवबापाला कबुली देणं आपण हे कार्य करत असतो, स्मरण करत असतो प्रियानो. आणि म्हणून अलाबास्त्रची जी कुपी आहे ते पूर्ण रीतीने आपण म्हणत आहोत की तिने आपलं जे काही होतं ते प्रभूला देऊन टाकलेलं होतं. जे तिला मौल्यवान वाटत होतं, जे स्वतःसाठी तिने घेतलेलं असेल ते प्रियानो तिने प्रभूच्या चरणाजवळ देऊन टाकलेलं आहे. दुसरी बाब प्रियानो आपण ज्याला म्हणत आहोत की वेदीसमोर आपण येत आहोत किंवा प्रभू भोजन प्रभू येशू ख्रिस्ताने जी प्रियानो सुरुवात आपल्याला करून दिलेली आहे त्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं शरीर देऊन टाकलेलं आहे. म्हणजे दोन्ही क्रियांमध्ये देण्याची क्रिया प्रियानो फार महत्त्वाची आहे. एका बाजूला स्त्री म्हणून आहे, तिने स्वतःचं त्या ठिकाणी प्रियानो मौल्यवान गोष्टी देऊन टाकलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला याने सर्वस्वी येशू ख्रिस्ताने सगळं काही देऊन टाकलेलं आहे. त्याने स्वतःचं जीवन, त्याचं शरीर, रक्त प्रियानो त्या ठिकाणी तुमच्या आणि माझ्यासाठी आणि सर्व पिढ्यांसाठी प्रियानो त्याने त्या ठिकाणी अर्पण दिलेलं आहे. आणि म्हणून आपण म्हणत आहोत प्रियानो की जो मुद्दा घेतलेला आहे येशूच्या चरणी जे तोडलेले आणि त्या ठिकाणी ओतलेले गेलेले आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा प्रियानो या ठिकाणी मी घेत आहे यातला की अमर्याद प्रेम. अमर्याद प्रेम. अमर्याद कसं म्हणता येईल? कारण जेव्हा आपण 14वा अध्याय मार्क 14वा अध्याय आणि 3रं वचन वाचतो त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तो बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी जेवायला बसला असता कोणी एक स्त्री जटामांसाची फार मौल्यवान सुगंधी तेलाने भरलेली अलाबास्त्र कुपी घेऊन आली आणि तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर त्या ठिकाणी ओतलेली आहे. थोडंसं प्रियानो आपण लक्ष देऊया. आपल्याला सगळ्यांना हा शास्त्रभाग देखील प्रियानो चांगल्या रीतीने पाठ झालेला आहे. त्यातले मुद्देसुद्धा प्रियानो आपल्याला चांगले माहिती आहेत की तिने ती कुपी तोडलेली आहे.
ज्यावेळेला आपण म्हणतो प्रियानो ही अलाबास्त्रची कुपी आहे, बरेच जण अभ्यासक म्हणतात की हे सुगंधी जे तेल आहे ते सुद्धा प्रियानो फार महागाचं तर होतच होतं, परंतु ज्या कुपीमध्ये किंवा ज्या बाटलीमध्ये प्रियानो ते भरण्यात आलं होतं ती सुद्धा तेवढीच महाग असायची प्रियानो. ती जी कुपी आहे ती एकदा का जर तोडली, म्हणजे त्याच्यामध्ये भरण्यासाठी फार वेगवेगळ्या रीतीने प्रियानो त्या ठिकाणी कारागीर त्यांना करावं लागायचं, पण एकदा का ती फोडली तर ती झाकण्यासारखी, आपण परत एकदा जशी एखादी वस्तू काढतो आणि परत त्याला झाकण लावून टाईट करून ठेवतो, अशा प्रकारची ती कुपी नव्हती. एकदा का ती फोडली की परत ती जोडता येत नव्हती. म्हणजे एकदा ती फोडल्यानंतर त्यातला द्रव लगेचच त्या ठिकाणी वापरणं गरजेचं होतं. आणि अशा प्रकारची कुपी जी आहे ती फार मौल्यवान म्हणजे काय, जसं प्रियानो आपल्याला माहीत आहे की अभ्यासक म्हणतात त्याची किंमत जर काढली तर त्या वेळेमध्ये प्रियानो एखादा मजूर जर वर्षभर त्याने काम केलं, वर्षभराची त्याची जी कमाई आहे तेवढी त्याला प्रियानो द्यावी लागेल आणि मगच ती अलाबास्त्रची कुपी, ती फार मोठी नसायची, ती कुपी प्रियानो त्याला मिळायची. वर्षभर म्हणजे काही त्याने अन्न पाणी जर खाल्लं नाही आणि पैसे साठवले, वर्षभर जगणं कठीण होईल त्याला. परंतु त्याचा सगळा पैसा त्याने जर दिला तरच ती कुपी मिळेल. जसं प्रियानो म्हटलं जातं की ती तेल जे आहे, अलाबास्त्रची कुपी फोडल्यानंतर ते तेल सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे की भारतातून ते प्रियानो पाठवलं जायचं जगभरामध्ये. म्हणजे काय, जर ते भारतामधून दुसरीकडे जात आहे तर इस्रायल लोकांमध्ये जर ते वापरत आहे किंवा हिने सुद्धा ते वापरलेलं आहे, तर ती गोष्ट कशी झाली त्यांच्यासाठी, ती इम्पोर्टेड झाली है ना. आपल्याकडे जसं आता थोडंसं फॅड कमी झालं इम्पोर्टेड, आता इम्पोर्टेड गोष्टी सगळेच लोक वापरतात. पूर्वी इम्पोर्टेड म्हटलं की लगेचच त्याला भारी भाव लागायचा किंवा किंमत वाढायची त्याची. बरं इम्पोर्टेड घेणारा माणूस सुद्धा लगेच सांगायचा इम्पोर्टेड आहे बरं का, जरा सांभाळून हात घ्या. म्हणजे स्वतःला एक थोडंसं आमची श्रीमंती पैसा किती आहे हे सुद्धा कदाचित त्याला दाखवायचा प्रयत्न. पण इथं मात्र या स्त्रीने तसं दाखवलेलं नाही आहे. तिच्याकडे होतं ते, कदाचित बाकीच्या लोकांना ते माहीत नसेल की तिने ते घेतलेलं आहे, पण आता मात्र प्रियानो तिने स्वतःसाठी न वापरता ते प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी त्याच्यासाठी त्याने ते सर्वस्व त्याला देऊन टाकलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण म्हणतो की त्याची किंमत ती जास्त आहे, ती तिने दिलेली आहे. आणि विशेष करून तिची जी कृती आहे ते तोडून त्याच्या डोक्यावरती ओतणं प्रियानो. ती नुसती आणून तिने असं दिली नाही, ही तुला गिफ्ट म्हणून देते म्हणून, तसंही जमलं असतं प्रियानो तिला. तिने गिफ्ट म्हणून ती अख्खीच्या अख्खी बॉटल घेऊन तिने त्या ठिकाणी त्याला देऊन टाकले असते की हे तू वापर म्हणून. पण तिने तसं कृती न करता तिने ती फोडली प्रियानो. याचा अर्थ असा की मला स्वतःला ते वापरायचं होतं, पण मी फोडून ती तुलाच देऊन टाकत आहे आणि आत्ताच्या आत्ता तुझ्यासाठी ते मी उपयोगात आणत आहे. त्याच्या डोक्यावरती तिथं म्हटलेलं आहे की त्याच्या डोक्यावरती प्रियानो ती ओतलेली आहे. ती कृती बघून येशू ख्रिस्ताला नक्की प्रसन्न झालेला आहे, परंतु बाकीचे लोक प्रियानो त्या ठिकाणी चढफडलेला आहे. कारण वचन काय म्हणत आहे, 4थं वचन म्हटलेलं आहे, तेव्हा कित्येक जण आपसात शब्द काय वापरलाय, हा चढफडून. म्हणजे काय चढफडून, म्हणजे चढफडून काय, एखादी गोष्ट होती, आपण बसलेलो असताना एखादं लहान बाळ कदाचित त्या ठिकाणी बेंचवरून पडतंय, तर सगळे लोक एकदम धावून जातात, लक्ष घालायला, अरे 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 पडलं ते. किंवा काहीतरी प्रसंग होत असतो रस्त्यावरती, एकदम सगळे धावून जातात. तिने कृती करत असताना बाकीच्या लोकांचं लक्ष आहे तिच्याकडे सुद्धा, ती येशूकडे चाललेली आहे. तिने ती कोपी फोडली, फोडल्या त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांना चढफडून ते उठलेले आहेत. शब्द कोणी बोलले नसतील एकदम,
पण कदाचित कृती म्हटल्या असतील, ॲक्शन करून त्या ठिकाणी म्हटलं, अरे कशाला फोडली, एवढी महागाची. आणि म्हणून तो शब्द ज्यावेळेला म्हटलेला आहे तेव्हा कित्येक जण आपसात चडफडून म्हणाले, या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी केली. नासाडी, त्यांना प्रियांनो ती गोष्ट मौल्यवान वाटत तर होती, पण येशू ख्रिस्ताला देण्यामध्ये किंवा तिची कृती फोडण्यामध्ये हे त्यांना प्रियांनो नासाडी वाटायला लागली. कदाचित काही लोकांचं त्या ठिकाणी म्हणणं असेल की याच्यासाठी कशाला दिली एवढी. म्हणजे त्यांचं कदाचित विचार असे असतील की एकतर ती मंदिरामध्ये फोडली जावी, तिथं बरेचसे लोक असतात आणि त्या ठिकाणी सुगंध सगळ्यांना मिळाला असता, असा पण काही लोकांचा विचार असू शकतो. असा विचार असू शकतो की होय, मंदिरातला जो याजक आहे त्याच्याकडे त्याला द्यायला पाहिजे होती. हा तर ह्या प्रसंगामध्ये येशू ख्रिस्ताला किंवा ह्या घरामध्ये आपण जे बसलेलो आहोत, आणि ही तर फार मोठा प्रसंग नाही, लग्न समारंभ नाही, या ठिकाणी एक आनंदाचा प्रसंग नाही, आपण सहज एकत्र भेटलेलो आहोत, असं कदाचित काही लोकांना वाटत असेल. आणि म्हणून ते म्हणत आहेत, कारण आपसात चडफडून म्हणाले की या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी केली. शब्द लिहिलेला आहे, अशी नासाडी. अशी नासाडी म्हणजे काय, इथं प्रसंग नाहीये हा त्यांच्यासाठी, पण त्या स्त्रीसाठी तो प्रसंग फार महत्वाचा होता. आणि येशू ख्रिस्ताने प्रियांनो त्यांना आठवण करून दिलेली आहे. काय म्हणत आहे, हिच्या वाटेस जाऊ नका. लोक काय म्हणाले, पण आधी 5वं वचन म्हणते, कारण हे सुगंधी तेल 300 पेक्षा अधिक रुपयास विकून ते गोरगरिबास देता आले असते. त्यांचा चांगला विचार होता की इथं फोडण्यापेक्षा पैसे गोळा करून आपण गोरगरिबांना, आता गोरगरिबांना देणं. येशू ख्रिस्ताने बऱ्याचशा लोकांना जीव पण घातलेला आहे. 5000 लोकांना, 4000 लोकांना. कदाचित हे सोशल वर्क करू असं त्यांना वाटत असेल, पण ते केलं सगळं येशू ख्रिस्ताने. पण क्रेडिट यांना घ्यायचं आहे की आपण ते पैसे देऊन टाकले असते, गरिबांमध्ये वाटले असते. पण त्या ठिकाणी येशू ख्रिस्त काय म्हणत आहे मग 6व्या वचनामध्ये, परंतु येशू म्हणाला, हिच्या वाटेत जाऊ नका, हिला त्रास का देता, हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केलेलं आहे, एक चांगलं काम केलेलं आहे तिने माझ्यासाठी. लोकांच्या दृष्टीने कदाचित ते काम चांगलं नाहीये, नासाडी आहे, पण त्या स्त्रीसाठी ते काम मौल्यवान आणि महत्वाचं होतं. तो तिचा अधिकार होता, तो तिचा अधिकार होता, तो तिला प्रसंग वाटत होता. त्या प्रकारे प्रियानो ती स्त्री वागलेली आहे आणि येशूने तिचा आदर केलेला आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य प्रियानो, प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक तरुणाला, तरुणीला स्वातंत्र्य आहे. परंतु प्रियानो ते स्वातंत्र्य प्रभूसाठी प्रियानो करणं फार गरजेचं आहे. जर ती स्त्री त्या ठिकाणी येशू ख्रिस्तासाठी ते कार्य करत आहे, तर आपण पाहून म्हणत आहोत प्रियानो की होय, येशू ख्रिस्त सुद्धा म्हणत आहे की तिने माझ्यासाठी सत्कृत्य केलेलं आहे, तिची कृती चांगली आहे आणि देवाला ती आवडलेली आहे. आज प्रश्न प्रियानो प्रत्येकाला विचारणं स्वतःला की माझी कृती ही माणसांसाठी चांगली वाटावी म्हणून आपण करतो का, माझा देव याच्यातून खरंच आनंदी होऊन एक साक्ष म्हणून मला त्या ठिकाणी उभं करत आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य प्रियानो, कोणाला बळजबरी नाहीये. तिच्यावर कोणी बळजबरी केली नव्हती, पण तिला वाटलं मला हे करायचंय, तो तिचा अधिकार होता, ते तिचं स्वातंत्र्य होतं प्रियानो. आज म्हणून तुम्हाला आणि मला हे पाहणं गरजेचं आहे की आपण आपल्या जीवनामध्ये जी काही कृती करतो, ती कृती खरंच मी दाखवण्यासाठी करत आहे का. तिला काय हे दाखवायचं नव्हतं, शो ऑफ करायचा नव्हता. शो ऑफ करणारे लोक वेगळे असतात. त्यांना लोकांना दाखवायचं असतं की माझ्याद्वारे. आणि येशू ख्रिस्त सुद्धा प्रियानो बऱ्याच वेळेला ज्या वेळेला मंदिरामध्ये अर्पण दिलं जातं,
तो म्हणतो एका हाताने दिलेलं, तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या कोणाला कळू नये, तुझ्या डाव्या हाताला कळू नये. तुझ्या उजव्या हाताच्या शेजारी कोण बसला असेल तर त्याला हाक डोसा मारून दाखवू नको, बघ मी किती टाकले म्हणून. अरे तुझ्या स्वतःच्या हाताला सुद्धा कळू देऊ नको, दुसऱ्याचं नाही. देव आदर करतो प्रियानो देण्याच्या गोष्टी, ते स्वातंत्र्य आहे, कोणाला बळजबरी प्रियानो केलेली नाहीये. प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्य आहे, तिच्या स्वातंत्र्याचा प्रियानो तो उपयोग करणं. पण महत्वाची गोष्ट आहे की देव त्यामधून प्रसन्न होतोय का, देवाला त्या ठिकाणी आशीर्वाद मिळत आहेत का लोकांना दाखवण्यासाठी आपण प्रियानो हे करत आहोत. आणि म्हणून आपण देखील प्रियानो ज्यावेळेला अर्पण किंवा उपकार स्तुती देतो त्यावेळेला प्रियानो आपण पाकिटामध्ये देत असतो. आपलं नाव त्या ठिकाणी कदाचित काही लोकांना जसं वाटत असतं की नाव त्या ठिकाणी नको घोषित करायला. खास करून प्रियानो ज्यावेळेला आपण आलाबास्त्राचं अर्पण घेतो किंवा पुनरुत्थानाचं अर्पण घेतो त्यावेळेला आपण एक ठरवलेलं आहे प्रियानो, आणि ते काही वेगळं नाही आहे, बाकीच्या चर्चेसमध्ये सुद्धा होतं. आणि आपले जे खजिनदार आहेत त्यांनासुद्धा प्रियानो ही विनंती केलेली आहे की जर आलाबास्त्र म्हणून तुम्ही देत आहात तर आलाबास्त्र किंवा याच्यासाठी पुनरुत्थानाचं देत असताल तर पाकिटावर जरी तुम्ही नाव लिहिलं चांगली गोष्ट आहे, नाव लिहिलं नाही तरी चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यावर तो शब्द लिहिणं गरजेचं आहे. हे पुनरुत्थानासाठी आहे किंवा आलाबास्त्रासाठी. आपण ते कोणाला पावत्या देत नाही त्याच्या आलाबास्त्राच्या आणि पुनरुत्थानाचं जे अर्पण आहे त्याच्या पावत्या आपण बनवत नाही. ह्या मनुष्याने एवढे एवढे दिलेले आहेत, तुमचा दशमांश असेल, तुमची उपकार स्तुती असेल, आपण त्याच्याबद्दल पावती देत असतो. पण हे प्रभूसाठी कार्य दिलेलं आहे. आणि बरेच वेळेला प्रियानो पण लक्षात घ्या त्याचा अर्थ असा होत नाही की ह्याच्या पावत्या होत नाही. चर्च बोर्डचे लोक त्या ठिकाणी बसून आलाबास्त्र म्हणून ते धरतात आणि प्रियानो एकच आकडा त्या ठिकाणी लिहिला जातो आणि मग तो सगळा आकडा त्या ठिकाणी प्रियानो पाठवला जातो. तो चेकच्या स्वरूपामध्ये प्रांताकडे देतो. सांगायचा मुद्दा आहे की आपलं नाव त्या ठिकाणी प्रियानो घोषित व्हायला नको. हां, मी जर दिलंय आलाबास्त्र, जर आपण सगळ्यांनी दिलंय तर आलाबास्त्र म्हणून चर्च बोर्डचे लोक भक्ती झाल्यानंतर सर्व आलाबास्त्रची पाकिटं वेगळी करतात, ते एकत्र करतात आणि आजच्या दिवशी किती आपल्याला मिळालेलं आहे, पुढच्या आठवड्यात सुद्धा किती मिळेल असं महिनाभर प्रियानो ते त्या ठिकाणी गोळा करतात आणि प्रियानो तो चेक बनवतात. नाव लौकिकतेसाठी नाहीये. बऱ्याचशा मंडळांमध्ये काही लोक, आपल्याकडे नाहीये तशी प्रथा, पण माझ्याकडून एवढी एवढी उपकार स्तुती पाकिटावरती देतील किंवा चेक आणून देतील, पण अपेक्षा करत असतात की चर्च बोर्डच्या खजिनदारांनी म्हणा किंवा पाळक साहेबांनी ती घोषणा करावी, हे एवढं एवढं दान आज ज्या मनुष्याने अमुक अमुक स्त्रीने पुरुषाने आम्हाला त्या ठिकाणी या कार्यासाठी दिलेला आहे. देवाला माहित आहे प्रियानो ते काय आहे. आपली कृती जी आहे ती देव पाहत आहे प्रियानो. मनुष्याला त्या ठिकाणी जग जाहीर करण्यासाठी, ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी, माझं नाव त्या ठिकाणी मोठं होण्यासाठी नाहीये प्रियानो. आणि म्हणून तिने सुद्धा जी काही कृती केली तिला तो प्रसंग त्यावेळेला प्रियानो योग्य वाटला. तिला ॲडव्हर्टाइजमेंट करायची नव्हती, पण येशू ख्रिस्ताने मात्र तिची ॲडव्हर्टाइजमेंट होणार हे नंतर सांगितलं. जिथं जिथं सुवार्ता सांगितली जाईल तो म्हणत आहे त्या त्या ठिकाणी प्रियानो हिचं नाव, हिच्या स्मरणार्थ हे या ठिकाणी सांगितलंच जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे, प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाला स्वातंत्र्य आहे, तिचा तो अधिकार आहे. आणि त्या अधिकारापासून काही लोक तिला वंचित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तिला वंचित करता येणार नाही प्रियानो. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सर्वांना अगदी निक्षून सांगितल्यासारखं केलेलं आहे. कारण हे सुगंधी तेल 6वें वचन म्हणत आहे, परंतु येशू म्हणाला हिच्या वाटेस जाऊ नका, हिला त्रास का देता. थोडक्यात तिची कृती चांगली होती, योग्य होती, अधिकाराची होती, पण बाकीच्या लोकांना
अशी प्रियांनो गोष्ट पाहून तिला दाबण्याचा प्रयत्न करत होते, तिला सप्रेस करण्याचा प्रयत्न करत होते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या लक्षामध्ये ही गोष्ट आलेली आहे आणि तो म्हणून म्हणत आहे की तिच्या वाटेस जाऊ नका. ती जी काही करत आहे कृती ती योग्य करत आहे आणि तिला त्रास का देता शब्द वापरलेला आहे. शब्द जर खरंच त्या ठिकाणी एक प्रकारचं त्या शब्दांमधून तिला दाबण्याचा सप्रेस करण्याचा प्रयत्न आहे प्रियानो. आणि म्हणून येशू ख्रिस्त शब्द वापरत आहे, हिला त्रास का देता. असं नाही म्हणाला तो की हिला असं का बोलता तुम्ही, बोलता म्हणून शब्द नाही लिहिलेला आहे, असं का म्हणता तिला, असं पण म्हटलेलं आहे. शब्द लिहिलेला आहे, तिला त्रास का देता. स्त्रीला दाबण्याचा प्रयत्न आहे, तिच्या कृतीबद्दल प्रियानो त्या ठिकाणी नकारार्थी गोष्ट करण्याचा प्रयत्न आहे. तो तिचा अधिकार आहे, तो तिचं स्वातंत्र्य आहे आणि तिच्या बाजूने येशू ख्रिस्त उभा आहे. जरी बाकीचे लोक तिला त्या ठिकाणी वाईट म्हणत आहेत, परंतु प्रियानो लक्षात घ्या, येशू ख्रिस्त तिच्या बाजूने आहे आणि हिने म्हणत आहे तो, हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केलेलं आहे. गोरगरीब नेहमीच तुमच्या बरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्हाला त्यांचे बरे करता येते, परंतु मी तुम्हाबरोबर नेहमीच आहे असे नाही. हिला जे काही करता आले ते तिने केले आहे. हिने उत्तर कार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंध लावलेला आहे. येशूने स्वतःच्या मृत्यूबद्दल देखील प्रियानो भाकीत किंवा त्या ठिकाणी प्रॉफेसी केलेली आहे की होय तिचं कार्य फार चांगलं आहे आणि माझ्या उत्तर कार्यासाठी. कुठलाही मनुष्य स्वतःच्या मृत्यूबद्दल त्याला कधीच बोलायला आवडत नाही, दुसऱ्याच्या तर मृत्यूबद्दल नकोच. पण इथं प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या मृत्यूबद्दल त्या ठिकाणी प्रियांनो भाकीत सुद्धा करून दिलेलं आहे आणि त्या भाकितामध्ये तो म्हणत आहे तिने अगोदरच, म्हणजे तुम्ही नंतर जे करणार आहात ते आत्ताच हिने केलेलं आहे. आता हा प्रसंग मला नेहमी प्रियानो कब्रस्थानामध्ये आठवतो. कब्रस्थानामध्ये ज्या वेळेला प्रियानो विधी होतो, खूप लोक त्या ठिकाणी एक तर गोंधळ करत असतात. खास करून मी नगरमध्ये बघितलेले प्रियानो. नगरमध्ये जर दफनविधी असेल, लोकांचा इतका गोंधळ असतो, तो विधी आहे का आनंदाचा प्रसंग आहे काही वेळेला कळत नाही. एकमेकाला ते सूचना देत बसतात, ते तर झालंच झालं, हे असं कर तसं कर, हे कर ते कर, अरे हे उचल जरा, ते मीठ घाल. त्या मिठाचं तर काय मला प्रसंग अजून माहीतच नाही, तो मीठ कशासाठी असतं ते आजपर्यंत कळलं नाही. पण नंतर मग ज्या वेळेला प्रियानो ते सर्व माती टाकले जाते, हे मोठमोठे हार आणि मोठमोठे फुलं आणि मोठमोठे क्रॉस. तो माणूस जिवंत असताना एकही फुल कदाचित मिळालं नसेल त्याला, पण मेल्यानंतर त्याची कबर एवढी गच्च भरून टाकतात. काय उपयोग आहे? तो जिवंत असताना त्याला जर त्या ठिकाणी कोणी भेटलं नाही, त्याची विचारपूस केली नाही, मेल्यानंतर काय त्याला मिळणार आहे का? खाली सुगंध जातो का काय? त्या मातीत रिटर्न जातो सुगंध. दुसरी गोष्ट प्रियानो माझ्यासाठी ती खटकते की ती म्हणजे आपण जी कृती करतो प्रियानो, ती कृती अगदी दुसऱ्या लोकांच्या प्रमाणे असते आपली. ते लोक एखाद्या प्रेतक्रियेमध्ये प्रियानो फुलं टाकत असतात, त्यांच्यासाठी प्रियानो तो धार्मिक विधी एक पूजा केल्यासारखं प्रियानो, देवाला जशी फुलं वाहतात तशी प्रियानो त्या मृत व्यक्तीला देखील फुलं वाहत असतात. तुम्ही आणि मी फुलं का वाहतो? पहिला प्रसंग मी म्हटलं प्रियानो तुम्हाला, एक तर तो माणूस मेलेला आहे, त्याला सुगंध काय मिळत नाहीये आणि त्याला मिळणारे नाहीये, तो जिवंत असताना त्याला मिळाला नाही. दुसरी गोष्ट आपण अशा प्रकारे करत असतो की जसं काही तो देव होता किंवा माणूस होता, तो माणूसच आहे पण देवासारखं प्रियानो त्याला पूजा अर्चा केल्यासारखं प्रियानो करतात. फुलं टाकून काय करतो आपण? श्रद्धांजली, आदरांजली, काय शब्द वापरताल तुम्ही, पण माझ्यासाठी प्रियानो ती एक मूर्तीपूजा वाटते. मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या घरातल्या नातेवाईकांच्या जवळच्या लोकांच्या सुद्धा प्रेतक्रियेमध्ये
एकही फुल आणि पाकळी सुद्धा मी टाकली नाही प्रियानो, कारण ती कृती मला असं वाटतं की मी काहीतरी प्रियानो त्या ठिकाणी एक पूजा अर्चा केल्यासारखं काम आहे. मी माझ्या देवाला प्रसन्न करत नाहीये. माझ्या या कृतीतून मला स्वतःला आवरायचं आहे. आपली कृती काय आहे प्रियानो? कशा प्रकारच्या कृती आपण करत असतो? या स्त्रीने जे केलेलं आहे प्रियानो ते तिला महत्त्वाचं वाटलेलं आहे. आणि म्हणून जरी लोक त्या ठिकाणी तिच्या विरोधामध्ये बोलत होते, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने मात्र दुजोरा दिलेला आहे. आणि तिची कृती जी आहे ती प्रियानो सन्माननीय म्हणवा किंवा प्रियानो त्याने जे केलेलं आहे त्याला ती आवडलेली आहे. सत्कृत्य शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. ज्यावेळेला प्रियानो आपण घरामध्ये एखादा दागिना म्हणा, सोनं म्हणा, आपण कमवलेलं कष्ट, असे खूप कमी लोक आहेत जगामध्ये की त्यांनी कमवलं आणि ते दुसऱ्याला देतात, आनंदाने देतात. ते घरामध्ये प्रियानो सून नवीन आली, सासूबाई आता त्यांना वाटलं की नाही आता सूनबाईला ते द्यायला पाहिजे सगळ्या घराचा अधिकार, तर कदाचित घराच्या चाव्या, सोनं नाणं काय असतील ते त्यांना जे मिळालेलं असतं ते ट्रान्सफर करतात देत असताना. कदाचित ते त्यांनी कमवलेलं असतं सासूबाईंनी, किंवा त्यांना पण त्यांच्या सासूबाईंनी दिलेलं असतं. पण तो प्रसंग जसा असतो तो पण एक आनंदाचा असतो प्रियानो, की बाबा अधिकार दिलेले आहेत, आता हे सगळं काही तुझं आहे. ते घराघरामध्ये प्रियानो समजून येतं आपल्याला. आणि त्यात काही विशेष वाटलं पाहिजे असं पण प्रियानो म्हणणार नाही मी, कारण विशेष पण व्हायला पाहिजे. कारण बऱ्याचशा सासू आहेत ते जिवंत असून सुद्धा देत नाहीत, ते फार म्हणजे त्या सुनबाईला मेल्यानंतरच मिळतं, ते त्यांनी द्यायला पाहिजे खरं तर, पण तसं होत नाही. आणि म्हणून कुणी जर केलं तसं तर एक आनंदाची गोष्ट आहे. पण इथं मात्र प्रियानो जर बघितलं तर हे देण्याचं कार्य जे आहे येशू ख्रिस्ताने सुद्धा का जास्त करून त्याच्यावर भर दिलेला आहे की तिच्याबद्दल सर्वत्र सांगितले जाईल, घोषणा बोलली जाईल. कारण ते तिचं स्वतःचं असताना, मौल्यवान असताना, फार महत्त्वाचं असताना, महागाचं असताना सुद्धा ते येशूला तिने देऊन टाकलेलं आहे. नातेसंबंध नाही आहे तिथं काही, त्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचं नातेसंबंध नाही आहेत प्रियानो, पण देऊन टाकलेलं आहे. कदाचित काही लोकांना वाटत असतं की मी जे काही देतो ना किंवा आत्तापर्यंत दिलेलं आहे ते सर्वोत्कृष्ट आहे. थोडासा विचार करा प्रियानो की आपण कदाचित मंदिरामध्ये दिलं असेल, एखाद्या मनुष्याला काहीतरी दिलं असेल, किती स्तरापर्यंत प्रियानो आपण दिलेलं आहे, किती स्तरापर्यंत, म्हणजे किती मौल्यवान गोष्ट किंवा किती महत्त्वाची रक्कम आत्तापर्यंत आपल्या आयुष्यात आपण दुसऱ्याला, ज्याला अधिकार नाही आहे पण त्याला मी ते देऊन टाकलेलं आहे. असे किती प्रसंग आहेत प्रियानो. आत्तापर्यंत सर्वोच्च आकडा काय आपण दिलेला आहे मदतीसाठी किंवा देऊन टाकलेले प्रियानो. घे तुला. ₹10, ₹20, ₹100, ₹1000, हजारांनी सुद्धा प्रियानो आपण 10,000 म्हणू, 50,000 म्हणू, 1,00,000. जो समोरचा आपला नातेवाईक नाहीये, त्याला अधिकार नाहीये, पण आपण त्याला देऊन टाकत आहे. अशी आत्तापर्यंत आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च आकडा आपण कोणता दिलेला आहे? तुम्हाला मी विचारत नाहीच मला सांगा म्हणून, पण मला त्याच्यावरून प्रियानो येशू ख्रिस्ताकडे यायचं आहे की त्याने सगळं काही एकदम देऊन टाकलेलं आहे. स्वतःचं शरीर आणि रक्त. इथं मनुष्याची कृती म्हणून प्रियानो आपण हिच्याकडे पाहत आहोत. तिचं सर्वस्व जे होतं ते कदाचित तिने ते दिलेलं आहे किंवा मौल्यवान होतं. तिच्याकडे अजूनही काही असेल पण मौल्यवान जेवढं होतं ते सगळं प्रभूला दिलेलं आहे. पण त्याहीपेक्षा प्रभू येशू ख्रिस्ताची जी कृती प्रियानो आज आपण म्हणत आहोत, प्रभू भोजनाचा दिवस आहे, त्याने संपूर्ण रीतीने आपलं जीवन वधस्तंभावरती मोडलेलं आहे. तिने प्रियानो ते तोडून
ओतलेला आहे आणि याने मोडून ओतून प्रियानो दिलेला आहे. दोघांनी प्रियानो ओतलेला आहे. हिने सुगंधी तेल आणि याने आपलं मौल्यवान रक्त. आपण काय केलंय प्रियानो? ओतलंय? कधी कधी ओतलंय म्हणताना असं लक्षात येतं की आगीमध्ये तेल ओतलंय काय वेळेला. अशी पण कृती होते आहे का नाही? लागली आग, अजून तेल ओतायचं, अजून पेटू दे. कृती, सर्वोच्च कृती. मनुष्याला प्रियानो आपण कदाचित काही वेळेला काही गोष्टींमुळे तेल ओतण्याचं काम करतं. मनामध्ये काही बाळगलेलं असतं. याला असंच करायचं, याला असंच शिकवायचं, मला असं केलं ना मी त्याला तसंच करणार आहे. लक्षात घ्या प्रियानो, देव दोघांकडे बघत होता आणि आपल्या सगळ्यांकडे बघत आहे प्रियानो. आपली कृती देव आजही पाहत आहे. कोण कोणत्या ठिकाणी काय कार्य करत आहे. या दोघांनी मात्र प्रियानो तुम्हाला आणि मला एक चांगल्या रीतीने गोष्ट दाखवलेली आहे की दोघांनीही ओतलेलं आहे. हिने सुगंध तेल ओतलेलं आहे आणि याने स्वतःचं रक्त ओतलेलं आहे. मनुष्याच्या बाजूने आणि देवाच्या बाजूने प्रियानो ही कृती घडलेली आहे. देवाने दोन्ही आशीर्वादित केलेले आहेत. आज प्रश्न आहे, आपल्या जीवनामध्ये आपण काय सर्वोच्च ओतलेलं आहे का सर्वोच्च प्राणी म्हणताना प्रियानो अगदी खालच्या स्तराच्या गोष्टींमध्ये काहीतरी कुठंतरी तेल ओतलेलं आहे. कृती काहीतरी वाईट केलेली आहे. थोडक्यात कृती काहीतरी प्रियानो की जी आपल्याला योग्य नव्हती. काहीतरी आपण वाईट केलेलं आहे. एका बाजूला आठवा म्हणतोय मी, तुम्ही आत्तापर्यंत सर्वोच्च चांगलं काय केलेलं आहे, पण दुसऱ्या बाजूला आठवा वाईट कृती काय केलेली आहे. देव ह्या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देतोय. फक्त तो आपल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष देतोय असं नाही, दोन्हीकडे प्रियानो तो पाहत आहे. आणि म्हणून माझा पहिला जो मुद्दा प्रियानो मी म्हणत होतो की अमर्याद प्रेम कशावर आपण केलेलं आहे. सर्वोच्च रीतीने प्रियानो प्रेम देवावर केलेलं आहे किंवा देवासाठी मी जर केलेलं आहे तर ते आठवा प्रियानो. पण त्याच वेळेला प्रियानो आठवा की कदाचित मी देवाकडे तसं प्रेम केलेलं पण असू शकतं, पण माझी दुसरी पण कृती काहीतरी मी केलेली आहे की जिथं मी तेल ओतलेलं आहे आगीमध्ये. ते कुठेतरी प्रियानो वाईट गोष्ट मी करून टाकलेली. पाहून प्रियानो पश्चाताप करणं गरजेचं आहे, देवाला सांगणं गरजेचं. दुसरा मुद्दा याच्यामध्ये प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताचं त्यागाचं प्रेम शब्द वापरत आहे मी. त्यागाचं प्रेम. त्याने त्याग केला आणि त्याग करून प्रियानो प्रेम आपल्यावर केलेला आहे. जो प्रसंग प्रियानो आपण म्हणत आहोत लूककृत शुभवर्तमान 22वा अध्याय. लूककृत शुभवर्तमान त्याचा 22वा अध्याय 19 मध्ये म्हटलेलं आहे, मग त्याने भाकर घेऊन व उपकार स्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी ओतले जात आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. गोष्ट लक्षात घ्या प्रियानो, शब्द काय वापरलेले आहेत. मग त्याने भाकरी घेऊन व उपकार स्तुती करून, शब्द काय वापरलाय, नंतर मोडली. मोडली त्याने ती भाकर आणि मग देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे. मुद्दामून ती कृती प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो करून दाखवलेली आहे. त्याने 2 भाग केले. भाकर आपल्याला माहिती प्रियानो कशी असते भाकर. हा चौकोनी, त्रिकोणी, पिझ्झा. पिझ्झा असतो तसा. भाकर म्हटल्यावर गोल, पूर्णत्व, कुठंही तुटलेलं नाहीये. माझं संपूर्ण जीवन तो तोडत आहे, त्याचे 2 भाग करत आहे प्रियानो. 2 भाग करून तो देऊन टाकत आहे
त्याने असं नाही केलं की भाकर जी गोल आहे, ज्याला पूर्णत्व म्हणतो आपण, त्याने भाकर तोडून अर्धी स्वतःकडे ठेवली ना अर्धी ही खा बरं का तुम्ही, ही तुम्ही सगळ्यांनी खा आणि माझ्या स्मरणात करा, आणि अर्धी मी खातो. त्याने दोन्ही त्या भागांना त्याने भाकर मोडली आणि ती दोन्हीकडे प्रियानो देऊन टाकलेली आहे. पूर्ण सगळं काही देऊन टाकलेलं आहे. माझं पूर्ण जीवन मी तुमच्यासाठी त्या ठिकाणी समर्पण करत आहे. आणि म्हणून तो प्रसंग म्हणत आहे, मग त्याने भाकर घेऊन उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे, हे माझं शरीर आहे, ते तुम्हासाठी दिले जात आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. ही भाकर जशी मी मोडून तुम्हाला देत आहे, तुम्ही देखील एकमेकांमध्ये त्या ठिकाणी स्मरण करा आणि आठवण करून हे तुमच्यासाठी ओतलं जात आहे. मग 20 वचन म्हटले, त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने नवा करार आहे, रक्तात नवा करार आहे, ते रक्त तुम्हासाठी ओतले जात आहे, ते तुम्हासाठी ओतलं जात आहे. सांडलं जात आहे नाही म्हटलं प्रिय. काय शब्द फरक आहे. सांडणं हा शब्द सुद्धा लिहिला असता, पण लूकने तिथं म्हटलेलं आहे किंवा येशू ख्रिस्ताचे शब्द म्हटलेला आहे, ओतले जात आहे. सांडलंय तुमच्यासाठी रक्त का ओतलं गेलं? काय फरक आहे ओतलं आणि सांडलं? स्त्रियांना चांगलं माहिती आहे ओतलं आणि सांडलं. जे मौल्यवान आहे ते जपून आपण त्या ठिकाणी प्रियांनो भरत असतो. उदाहरणार्थ घरामध्ये तेल घ्या, आपल्याला माहिती ते महाग आहे, मग ते स्त्री पुरुष तरुण तरुणी कोणी असो, जर तेल कुठल्या तरी बरणीमध्ये भांड्यामध्ये जर ओतायचं असेल तर आपण व्यवस्थितच होतो, ओतलं जात आहे. पण ते जर मौल्यवान आहे आणि कोणीतरी हलगर्जीपणा केला किंवा घाईगडबड केली तर ओतण्याच्या वेळेला जर ते त्या ठिकाणी भांड्यामध्ये न पडता दुसरीकडे पडलं तर काय म्हणू आपण? ते सांडलं गेलं. आहे मौल्यवान पण ते सांडलं गेलं. इथं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, हे रक्त तुम्हासाठी ओतले जात आहे, सांडले जात नाहीये. हो, वधस्तंभावरती असताना प्रियांनो त्याचं रक्त त्या ठिकाणी सांडलेलं, पण ते रक्त वधस्तंभावर शारीरिकरीतीने पडण्याआधी आपलं जीवनच त्याने देऊन टाकलेलं. म्हणून तो म्हणत आहे, तुमच्यासाठी तुमच्यावरती ओतलं जात आहे की जेणेकरून तुमची सर्व पाप धुतली जातील, शुद्ध केले जातील, तुम्ही पवित्र होताल. ओतलं गेलेलं आहे भांड्यामध्ये प्रियांनो. जसं आपण तेल ओतत आहोत तसं येशू ख्रिस्त जाणीवपूर्वक त्याला माहिती आहे मी कशावरती ओतत आहे, माझं जीवन मी कोणासाठी देत आहे. तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा तेवढे मौल्यवान आहोत प्रियांनो. आणि म्हणून तो म्हणत आहे की जसं भांड्यात आपण ओतत असतो तसं तुमच्यावरती ते ओतलं गेलेलं आहे, त्याची जाणीव ठेवा. तो म्हणत आहे लक्ष द्या त्याकडे. मी माझा प्राण देखील प्रियांनो तुम्हाला दिलेला आहे. त्यागाचं प्रेम आहे प्रियांनो ते. काही लोक प्रश्न विचारतात, येशू ख्रिस्ताने 33 वर्षाचा असतानाच का एवढ्या लवकर वधस्तंभावर गेला? काही लोकांचा अपेक्षा ते 60-70 वर्ष जगायचं होतं त्याने आणि मग आपलं वधस्तंभावरती प्राण द्यायचा होता. एवढ्या लवकर का? त्याने कधीही प्रियांनो ती कृती केली असते, जरी त्याने 33च्या आधी जरी केली असती, पण त्याची कृती महत्वाची होती. तुमच्यासाठी माझ्यासाठी त्यागाचं प्रेम प्रियांनो भाकरीतून आणि प्यालातून प्रियांनो आपल्याला दिसावं, समजून यावं. काही ठिकाणी हा प्रसंग दर रविवारी करतात प्रियांनो. दर रविवारी केला, आठवण ठेवतात, चांगली गोष्ट आहे. त्याच्यातून कदाचित प्रियांनो काही लोकांना असं पण होईल की तो एखादा प्रसाद दिल्यासारखं होईल, दर रविवारी घेतोय, दर रविवारी घेतोय. पण त्याची प्रियांनो जाणीव व्यवस्थित व्हायला पाहिजे. मौल्यवान आहे ते,
म्हणून प्रियानो महिन्याला आपण करत असतो. दुसरे आहेत, मी मागे जसं म्हटलं की काही जसे कॅथलिक चर्चेस आहेत ते दर दिवशी वाटत असतात. गांभीर्य निघून जातं प्रियानो. त्यागाचं प्रेम त्याने आपल्यावरती केलेलं आहे, त्या मनुष्याला काही वाटत नाही. तो रोज येतो आणि प्रसाद खाल्ल्यासारखा एखाद्या मूर्तीला प्रियानो जसा नैवेद्य दिला जातो तो नैवेद्य त्या ठिकाणी घेऊन खातो, तो चालला. रोज सकाळी मग तो विचार करतो, ठीक आहे आज दुपारी सकाळी पाप केलंय, संध्याकाळी मी जाऊन मिसामध्ये भाग घेईल, मी खाऊन घेईल, शुद्ध झालो. दर दिवशी तसा तो प्रसंग प्रियानो त्याला मिळत राहील. पण देवाने तसं जीवन जगायला नाही सांगितलेलं. त्याचं मौल्यवान रक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ओतलं गेलेलं आहे. आणि म्हणून वधस्तंभावरचा जो प्रियानो प्रसंग आहे त्याचं स्मरण ठेवणं, त्याने आपलं शरीरच दिलेलं आहे असं नाही, रक्त सांडलेलं आहे. आणि पूर्ण रीतीने प्रियानो आपला प्राण अशासाठी दिलेला आहे की पापी मनुष्य हा देवाकडे परत एकदा माझ्या रक्ताद्वारे शुद्ध होऊन तो पवित्र केला जाईल आणि देवाबरोबर त्याचा संबंध परत एकदा जोडला जाईल. यासाठी प्रियानो ते रक्त दिलेलं आहे. एक थोडक्यात म्हणजे प्रियानो वर्ल्ड वॉर, ज्याला जागतिक युद्धामध्ये एका शिपायाने आपले पलटण येते आणि रस्त्यामध्ये प्रियानो एका शिपायाला कळलं की जमिनीमध्ये त्या ठिकाणी ग्रेनेड बॉम्ब ठेवलेला आहे आणि प्रसंग फार भयंकर असतो. जर ते त्या ठिकाणाहून चालून गेले तर कुणाचा तरी पाय पडून प्रियानो बॉम्ब फुटला असता आणि प्रियानो त्यांच्याबरोबर सगळे जे लोक आहेत ते मृत्यू पावले असते. पण तेवढ्यात त्या पलटणीमधलं एक जण येतो आणि त्याला कळतं की इथं बॉम्ब आहे आणि मागून रणगाड्यांचा ताफासुद्धा चाललेला असतो, मोठे लोक असतात. तो स्वतः पुढं पळत जातो, त्याची परेड सोडून आणि त्या बॉम्बवर पाय ठेवतो. दुसरा कोणी ठेवायच्या आधी स्वतः पाय ठेवतो आणि बाकीच्या सगळ्या लोकांना तिथून जाऊ देतो. ते अगदी दूर गेल्यानंतर तो पाय उचलतो. काय झालं? काय झालं असेल? बॉम्ब फुटतो, एकट्याचा प्राण जातो, बाकीचे वाचले जातात. येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी प्रियानो अगदी तेच प्रसंग केलेला आहे. जाणीवपूर्वक त्याला माहीत होतं की वधस्तंभावरती मला माझा प्राण द्यायचा आहे. जाणीवपूर्वक तो त्याने दिलेला आहे. त्यागाचं प्रेम आपोआप नाही मेला तो प्रियानो, किंवा त्याला कल्पना नव्हती असं नाही म्हणता येणार की येशू ख्रिस्ताला काहीच माहीत नव्हतं वधस्तंभावर मरायचं आहे तर मारला गेला बाबा, असं कुठेही झालेलं नाहीये प्रियानो. पण त्याने जाणीवपूर्वक ती गोष्ट केलेली आहे. आणि प्रियानो तुम्हाला आणि मला वाचवण्यासाठी स्वतः वधस्तंभावरती गेलेला, आपल्या पापांची क्षमा होण्यासाठी, आपल्याला सर्वांना शुद्ध करण्यासाठी प्रियानो. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला प्रियानो आपण भाकर आणि प्याला घेतो ही लक्ष देणं गरजेचं आहे. जाणीवपूर्वक त्यागाचं प्रेम, त्याने माझ्यावर एवढं प्रेम केलंय की स्वतःचा प्राण त्यांनी देऊन टाकलेला आहे आणि मला जिवंत केलेलं आहे. देवाच्या सान्निध्यामध्ये बसण्यासाठी मला त्या ठिकाणी आजही देव संधी उपलब्ध करून देतो जर आपण पश्चाताप केला असेल. अलाबास्टरची कुपी आणि त्यातलं तेल दोन्ही कृती प्रियानो आपण पाहिले. एका बाजूला स्त्री आहे पण दुसऱ्या बाजूला मानवाच्या रूपामध्ये परमेश्वर आलेला आहे. दोघांची ही प्रियानो कृती आज आपल्यासाठी आहे. रोम 12वा अध्याय आपल्याला आठवण करून देत आहे. काय प्रियानो? रोम 12:1 माहिती आहे सगळ्यांना? रोम 12:1 काय म्हटले? पौल काय म्हणतो? येस, येस, सुंदर वचन म्हटलेलं आहे. ही पवित्र व देवाला प्रिय शब्द वापरला त्यांनी. आपल्याकडे ग्रहणीय शब्द आहे, म्हणजे देव ग्रहण करतोय. जशी अलाबास्टरची कुपी जी आहे तिच्या स्वातंत्र्याचा, तिच्या अधिकाराचा तिने वापर केला आणि देवाने त्याला सत्कृत्य म्हटलेलं आहे. तर देवाने थोडक्यात प्रभू येशू ख्रिस्ताने तिच्या कृतीला ग्रहण केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. त्याच प्रकारे तो म्हणत आहे की आपलं शरीर आता देवाला ग्रहणीय म्हणजे काय? प्रिय वाटलं पाहिजे. किती चांगलं मनुष्य.
आपलं जीवन प्रियांनो आज देवाला खरंच प्रिय आहे का? आपण आपल्या कृतीप्रमाणे आपण जे काही करत आहोत प्रियांनो, प्रश्न विचारला पाहिजे स्वतःच्या अंतःकरणात. माझी प्रत्येक कृती, माझं प्रत्येक पाऊल, माझे प्रत्येक विचार देवाला खरंच प्रिय आहेत का? तो म्हणतो का अरे किती सुंदर. एखादं लहान बाळ प्रियांनो जसं अनपेक्षित रीतीने काहीतरी चांगलं काम करतं, आई वडिलांना इतका आनंद होतो की लगेच त्या बाळाला उचलून घेतात आणि त्याचे मुके घेतात. किती छान, माझं लेकरू, माझं सोना. असं प्रियांनो आपल्याकडे देव बघून म्हणतोय का? आपल्या प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक कृतीद्वारे, विचारांद्वारे आपण जे काही करत आहोत प्रियांनो ते देवाला माहीत आहे. काही लपलेलं नाहीये. पण आज आत्मपरीक्षण करणं गरज आहे प्रियांनो. कारण पाऊल म्हणत आहे, म्हणून बंधुजनो मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे. ही तुमची काय आहे? आध्यात्मिक सेवा आहे. शरीर त्याला सांगत आहे. म्हणजे काय? वासनेपासून, घाणेरड्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा, म्हणजेच आध्यात्मिक रीतीची सेवा फलदायी होईल, चांगली होईल प्रियांनो. एका बाजूला प्रियांनो वाईट काहीतरी कृती करायची आणि दुसऱ्या बाजूला फार मोठ्या रीतीने प्रियांनो आध्यात्मिक गोष्ट करायची आणि बोलायचे किंवा उपदेश करायचे म्हणा, दान धर्म करायचे म्हणा. पण पापामध्ये जर जीवन जगत आहोत, देव क्षमा करणार नाही. आणि म्हणून पावलाप्रमाणेच प्रियांनो आपल्याला देखील आज हे वचन आहे. दुसरं वचन म्हणत आहे, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. या युगाबरोबर समरूप होऊ नका. लोक तसं करतायत. ईट का जवाब पत्थर से देंगे लोक म्हणतायत, पण आपण प्रियांनो फूल से देंगे म्हणतो. त्यांना प्रेम दाखवू प्रियांनो आपण म्हणतो. वाईट प्रसंग जरी आपल्यावर आला तरी प्रियांनो आपल्याला त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे, शांत राहणं. युगाबरोबर समरूप होऊ नका. लोक जसे विचार करतायत बाहेरचे, तसं आपले विचार नसावेत. आणि म्हणून दरवेळेला या वचनातून प्रियांनो प्रभू आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे. मनाचे नवीनीकरण आणि स्वतःचे रूपांतर. मनाचे नवीनीकरण आणि रूपांतर आज आपलं झालेलं आहे का प्रियांनो? आज प्रभू करू प्रियांनो या वचनातून तुम्हाला सहाय्य करू आणि आपलं जे जीवन आहे, जे आज शीर्षक मी घेतलं होता प्रियांनो, येशूच्या चरणी जे तुटलेले आणि ओतले गेलेले आहे. दोन्ही कृती प्रियांनो तुमच्या आणि माझ्या समोर आहेत. आज या वेळेला प्रियांनो आपण प्रार्थना करूया, आपले डोळे बंद करूया आणि प्रियांनो आत्मपरीक्षण आपण सर्वजण करूया. काय माझ्या कृतीमधून, माझ्या बोलण्यामधून देवाला प्रसन्नता मिळत आहे का? माझं उठणं, बसणं, बोलणं, चालणं हे देवाला प्रिय आहे का? एक स्त्री आहे, तिने आपला अधिकार, आपलं स्वातंत्र्य देवासाठी तिने समर्पित केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला प्रभू येशू ख्रिस्त आहे की एका व्यक्तीसाठी नाही, सर्व जगातील लोकांसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी आपला प्राण त्याने अर्पण केलेला आहे. आपलं परीक्षण पाहूया प्रियांनो. मला आज कोणती कृती करण्याची गरज आहे? मला आज देवबाप काय सांगत आहे? मला कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत, पश्चाताप करायचा आहे? घडलेल्या गोष्टी, घडलेली कृती यामधून प्रभूला क्षमा मागणं, सोडून देणं प्रियांनो गरजेचं आहे. मी विनंती करेल यावेळेला आपल्यासाठी सतराळकर सर प्रार्थना करतील.
माईक द्या. तुझी स्तुती करण्याची संधी दिली, तुझं पवित्र वचन ऐकण्याची संधी दिलीस बापा, आणि तुझा स्वर्गीय उद्देश तुझ्या वचनातून तू आम्हासाठी प्रकट केलेला आहे. आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझ्या आभार मानतो, का स्तुती करतो प्रभू परमेश्वरा. गौरई प्रभू परमेश्वरा, ज्या स्त्रीने प्रभू परमेश्वरा आपलं जे सर्वात मौल्यवान आणि गौरई प्रभू उत्कृष्ट ते प्रभूच्या चरणी तिने ते अर्पण केलं प्रभू परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो बापा. आम्ही तुझी स्तुती आणि धन्यवाद करतो प्रभू, आणि आमच्या जीवनाचा आम्ही विचार करतो प्रभू परमेश्वरा की आम्ही आमच्या जीवनातून प्रभूला काय उत्तम दिलेलं आहे, काय देऊ शकतो. आणि गौरी प्रभू परमेश्वरा, आज तू आमचं सहाय्य कर की प्रभू परमेश्वर आमचं उत्तम जीवन, आमचं तारुण्य, आमचं ज्ञान, आमचं शिक्षण, आमचं उत्पन्न जे काही आमच्याजवळ आहे प्रभू परमेश्वरा तुझ्यापासून आहे प्रभू परमेश्वरा. आणि आपण तुला काय देतो प्रभू परमेश्वराने काय दिलेलं आहे ते देण्यास तू आज आमचं सहाय्य कर प्रभू परमेश्वरा. जे वचन ऐकलं त्याप्रमाणे प्रभू परमेश्वरा जगाच्या दृष्टीने, इतरांच्या दृष्टीने जरी ते मूर्खपण किंवा गौरी परमेश्वरा त्यांना व्यर्थ वाटत असेल किंवा नुकसान वाटत असेल, परंतु देवा तुझ्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान आणि अत्यंत सत्कृती आहे प्रभू परमेश्वरा. ते समजून घेण्यास तू आम्हाला कृपा दिली म्हणून तुला धन्यवाद देतो. आणि प्रभू परमेश्वरा त्याप्रमाणे आचरण करण्यास आम्हाला कृपा दे प्रभू. खरोखर आमच्या शरीराचा जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय असा यज्ञ करण्यास तू आमचं सहाय्य करतो परमेश्वर. आणि या युगाबरोबर आम्ही समोर होऊ नये, तर तुझ्या इच्छेला आम्ही समर्पित व्हावा असा आशीर्वाद तो आम्हाला दे प्रभू परमेश्वर. आम्ही तुझे आभार मानतो. या प्रभू येशू ख्रिस्ताने बापा शुद्ध पवित्र असताना गौरी परमेश्वरा स्वतःला रिक्त केलं. गौरी परमेश्वरा आणि गौरी प्रभू आमच्यासाठी ते पवित्र रक्त त्या वधस्तंभावर सांडलं. आणि देवा तुझ्या लोकांसाठी, तुझ्या प्रियांसाठी, तुझ्या भक्तांसाठी गौरी परमेश्वर ते ओतलं गेलेलं आहे. मी तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. याची खात्री तू आम्हाला त्या वधस्तंभावर जाण्यापूर्वीच की तू दिलेली होती म्हणून तुझे उपकार मानतो. थँक्यू. आणि त्या रक्ताचा स्वीकार करण्यास तू आमचं सहाय्य कर. त्या रक्ताद्वारे तू आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर, पापापासून आम्हाला दूर ठेव, आमच्यापासून पाप दूर कर प्रभू परमेश्वर. आम्हाला शुद्ध पवित्र कर. आणि त्या पवित्रात वागणूक करण्यासाठी, त्या पवित्रात चालण्यासाठी आम्हाला आत्मिक बलशक्ती आणि सामर्थ्य दे. नित्य तुझ्या वचनाची आठवण आम्हाला असू दे. आणि प्रतिदिनी प्रभू तुझ्या पवित्र मार्गाने मी चालावं असा आशीर्वाद तू आम्हाला दे. प्रभातचा हा विधी आणि तुझं पवित्र वचन आम्हा सर्वांसाठी तू आशीर्वादाचं होऊ दिलंस म्हणून तुझे उपकार. तिथून पुढची वेळ आम्ही सर्व तुझ्या गौरवी पवित्र हाती पडतो. येशू आमचा तारण्याच्या पवित्र नावात मागतो म्हणून तो ऐकते त्या. थँक्यू. यावेळेला प्रियांनो आपण मेजामध्ये भाग घेणार आहोत. मी विनंती करेल का मनीष ब्रदर आणि प्रतिभा सिस्टर यावेळेला मेज वाटण्यास आपल्याला सहाय्य करतील. आपण सर्वजण उभे राहूया आणि हे गीत गात असताना आपल्याकडे भाकर आणि प्याला आल्यानंतर आपण खाली बसावं. जे घेणार आहेत ते उभे राहतील आणि भाकर प्याला मिळाल्यानंतर प्रियांनो आपण खाली बसणार आहोत. आपण गीत सुरू करूया. प्रभू येशू तुझला मी सर्वस्वी अर्पित. प्रभू येशू
तारका प्रभु तुला मी सर्व अर्पितो, प्रिय येशू तुझला मी नम्र भावे नमितो, व्यर्थ चेतया त्या जुनिया स्वीकारी मी याचितो, सर्व अर्पितो, सर्व अर्पितो, तारका प्रभु तुला मी सर्व अर्पितो, प्रिय येशू तुझी त्राता धन्य माझे, सर्व अर्पितो, सर्व अर्पितो, सर्व अर्पितो, तारका तुला मी सर्व अर्पितो. प्रभू, आम्ही खरोखर सर्व काही अर्पण करत आहोत. यावेळेला प्रभू आमच्या समोर पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर नुसतं मौल्यवान गोष्टीच नाही, स्वतःला आवडणाऱ्याच गोष्टी नाही, परंतु प्रभू आम्ही सर्व काही, आमचे विचार, आमचे शब्द, आमचं जीवन हे तुझ्या सेवा कार्यासाठी, तुझ्यासाठी प्रभू पाऊल म्हणतो पवित्र आणि ग्रहणीय यज्ञ म्हणून सादर प्रभू आम्ही करावं आणि केलेलं आहे असं म्हणून प्रभू आमचा विश्वास असताना, यावेळेला जे प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी भाकर आणि प्याला म्हणून प्रभू विधी दिलेला आहे की त्याचं स्मरण आम्ही करावं, की आमच्याच पापांसाठी वधस्तंभावरती आपला प्राण दिलेला आहे. आपलं शरीर म्हणून प्रभू त्याने भाकर आम्हाला दिली, रक्त म्हणून प्रभू जो प्याला आमच्या हातात आहे, आम्ही सेवन करण्याआधी यावेळेला प्रत्येकाला प्रभू तू त्यांच्या कृतींबद्दल, पापांबद्दल, चुकांबद्दल, अपराधांबद्दल प्रभू निश्चितच क्षमा केलेली आहे. आणि प्रभू पुन्हा एकदा या मेजामध्ये भाग घेण्यासाठी प्रभू तू सहाय्य केलंस, त्यासाठी आभार मानतो. प्रभू ती कृती आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत ही करत राहावी आणि त्याचं गांभीर्य लक्षात घ्यावं म्हणून तो आम्हाला सहाय्य कर. होय प्रभू, आम्ही सर्वजण या कुपीसारखे आहोत, तुटलेले आणि ओतलेले. आम्ही प्रभू स्वतःचं हृदय तोडून टाकावं, आम्ही प्रभू आमचं संपूर्ण जीवन तुझ्यासाठी ओतलं जावं म्हणून सहाय्य कर. प्रभू तुझ्या चरणाजवळ आज जी तुझी मंडळी आहे प्रत्येकाचं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये घे
प्रभू पवित्र कर, शुद्ध कर, तुझ्या सेवेसाठी त्याचा उपयोग करून घे. आम्ही ही भाकर घेत असताना आम्हाला प्रभू तू धैर्य, शक्ती, सामर्थ्य दे. येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तो ऐकला. मग भाकर घेऊन त्याने उपकार स्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटली, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी ओतले जात आहे, माझ्या स्मरणात ते करा. आपण देखील ही भाकर प्रभूच्या स्मरणात सर्वजण घेऊया. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, ते रक्त तुम्हासाठी ओतले जात आहे. आपण देखील हा प्याला प्रभूच्या रक्ताच्या स्मरणात यावेळेला सर्वजण एकत्र घेऊया. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो या प्रसंगासाठी. आम्हाला प्रभू परमेश्वर ही संधी लाभू दिली. आम्ही तुझ्या मेजामध्ये भाग घेऊ इच्छितो प्रभू. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दिलंस. वचनाद्वारे प्रभू आम्हा प्रत्येकाशी तू बोललास. आणि खरोखर प्रभू यावेळेला आम्हा प्रत्येकाला प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनाप्रमाणे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा प्रभू स्वतःला प्रभू नियंत्रित करून तुझ्या अधीन आणि स्वाधीन होऊन प्रभू एक चांगलं, आदर्श, पवित्र, तुला आवडणारं, तुला प्रिय वाटणारं, तू ग्रहणीय करणारं प्रभू परमेश्वर जीवन असावं म्हणून तू सहाय्य कर. ये प्रभू परमेश्वर, आज ही तुझी प्रिय मंडळी ही कुठली सेवकाची, अधिकाऱ्याची, प्रांताची नाही, संस्थेची नाही, परंतु ही तुझी मंडळी आहे. आणि तुझ्या वचनाप्रमाणे, तुझ्या इच्छेप्रमाणे प्रभू प्रत्येकाला तू चालव. आमचा विश्वास आहे प्रभू की ह्या सर्व तुझ्या प्रिय लोकांना देखील तुझ्या आत्म्याने इथून पुढच्या दिवसामध्ये, आठवड्यामध्ये, या महिन्यात, या वर्षात आणि इथून पुढे प्रभू प्रत्येकाला जो जीवन दिलेलं आहे त्यामध्ये विशेष तुझी कृपा देत राहशील. पवित्र जीवन, आदर्श आणि साक्षीचं जीवन जगण्यास सहाय्य करशील. मान, सन्मान आणि गौरव प्रभू तुला देत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तो आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. उभे राहूया आणि मग प्रभूची प्रार्थना म्हणू आपण. हे आमच्या स्वर्गातील बाप, हा पवित्र म्हटलं तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी. आमची रोजची भाकर आज असते आणि जसे आमच्या ऋणासून सोडले तसे तू आमची ऋणे असो. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य ही सर्व काळ तुझीच आहे. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजन असो.